नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। गूळ किंवा साखरेचा वापर न करता हे ड्रायफ्रूटचे डिंकाचे लाडू कसे बनवावे याचा आज व्हिडिओ मी सांगणार आहे। तर लहान मुलांना स्कूलमध्ये जाताना किंवा उपवास असेल तर किंवा सगळ्यांनाच रोज एक हेल्दी जर हा लाडू खाल्ला तर नक्कीच फायदेशीर ठरेल किंवा याच्यामध्ये गुळाचा किंवा साखरेचा वापर बिलकुल केलेला नाही। तर आपण पाहूयात की हे लाडू कसे बनवले आहेत। तर सुरुवातीला एका पॅनमध्ये जसं लागेल तसं, शक्यतो मी या लाडूसाठी अर्धी वाटीच तुपाचा वापर केलेला आहे। तुम्हाला जास्त तूप हवं असेल तर तुम्ही वापरू शकता। तर छोटी वाटी डिंकाची एक घेतलेली आहे मी इथे आणि हा डिंक आपल्याला छान असा फुलवून घ्यायचा आहे। तर डिंक लालसर परतून घ्यायचा आहे। आपल्याला पाहिजे असेल तर अजूनही आपण याच्यामध्ये तूप ॲड करू शकतो। तर जसं लागेल तसं तुपाचा वापर करत करत हा डिंक मी छान फुलवून घेतलेला आहे, म्हणजे लाडू चवीला अतिशय छान लागतात। तर बघू शकता छान याला मी परतून घेत आहे। तर हिवाळ्यामध्ये हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत, तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। आणि परत तो डिंक काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये आणि इथे मी थोडंसं अजून साजूक तूप ॲड करून याच्यामध्ये खसखस घालून घेतलेली आहे। तर ही खसखस आपल्याला छान याच्यावर लालसर परतून घ्यायची आहे। पूर्ण सगळं हे जे आहे ड्रायफ्रूट लाडू करण्याचं काम मी पूर्ण मंद आचेवर करून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे मी। तर खोबऱ्याचा खीसही आपल्याला लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती लाल असा छान परतलेला आहे। तर इथे 2 वाटी मखाना घेतलेला आहे मी इथे आणि याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये साजूक तूप घालत घालत जर मखाना भाजला तर अतिशय क्रिस्पी असा होतो आणि लाडूला चव अतिशय छान येते। तर बघू शकता हा छान क्रिस्पी असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर मखानाही मी छान भाजून एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे। परत एकदा साजूक तूप ॲड करून घेतलेलं आहे आणि इथे मी एवढी 1 वाटी बदामाचे काप घेतलेले आहेत। बदामाचे छान आपल्याला काप करून घेऊन मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर याला काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये। परत एकदा साजूक तुपाचा वापर केलेला 1 चमचा आणि याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत। तर शेंगदाणेसुद्धा अतिशय हेल्दी असे असतात। तर शेंगदाणे भाजून मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। परत एकदा तूप घालून घेतलेलं आहे आणि इथे अक्रोड घेतलेले आहेत। छोटे छोटे पीसेस करून सुरीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अक्रोड छान भाजून घेतलेले आहेत। तर लालसर असे अक्रोड परतलेले आहेत। तर परत एकदा साजूक तूप घेतलेलं आहे, जसं लागेल तसंच साजूक तूप वापरत आहे मी। आणि याच्यामध्ये आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत। काजू आणि पिस्ता घातलेला आहे। तर याला छान असं मी परतून घेणार आहे, कारण काजूला वेळ कमी लागतो भाजण्यासाठी। याच्यातले कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी हरकत नाही किंवा एखादा ड्रायफ्रूट अजून ॲड केला तरी हरकत नाही। इथे मी 2 वाटी खजूर घेतलेले आहे। अतिशय सॉफ्ट अशी खजूर आहे, सीडलेस खजूर आहे आणि याला छान मी सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलेलं आहे। मी याला मिक्सरवर बिलकुल फिरवणार नाही, म्हणून याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर या खजुरीला आपल्याला जास्तही परतायचं नाही, मग ती कडक होते। तर आपल्याला साजूक तुपावर मंद गॅसवर बघू शकता अतिशय सॉफ्ट अशी ही खजूर बनलेली आहे। शक्यतो काळ्या खजुरीचा वापर करावा, जास्त हेल्दी असते। आणि अशा पद्धतीने बघू शकता किती छान अशी मऊ छान परतून झालेली आहे तुपावर ही खजूर। तर ती खजूरही मी बाजूला काढलेली आहे। आता आपण मखाना छान आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचा आहे। या मखान्यामध्येच हा जो डिंक तळलेला आहे तो मी घालून घेणार आहे। तर हे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत। थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरवर काढायचे आहेत। तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला छान बघू शकता याची छान पावडर करून घेतलेली आहे। जास्तही फिरवलं नाही तरी हरकत नाही। आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पहिल्यांदा सर्वप्रथम मी थोडे काढून घेत आहे। इथे बदाम, अक्रोड, त्याचप्रमाणे काजू आणि पिस्ता असे हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी पहिले अर्धी वाटी काढून घेतलेले आहेत। तर हे जे सर्व जिन्नस आहेत हे फ्राय केलेले तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर हे पूर्ण थंड झालेले आहेत, गरम असताना काढायचं नाही। तर
खूप सोप्या पद्धतीने हे लाडू तुम्ही बनवू शकता. आणि हे जे उरलेले परत ड्रायफ्रूट्स आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर याची आपल्याला जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे, जास्त आपल्याला बारीक करून घ्यायची नाही. तर बघू शकता सर्व जिन्नस आपले रेडी आहेत. खजूर रेडी आहे, मखाना डिंक रेडी आहे आणि ड्रायफ्रूटची पावडरही रेडी आहे. तर सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे, वेलची आणि जायफळ. आणि हे जे उरलेले ड्रायफ्रूट्स आहेत अर्धी वाटी ठेवलेले ते मी यावर घालून घेणार आहे. ते थोडेसे हलके मी खलबत्त्याच्या साहाय्याने बारीक करून घेतलेले आहे. दाताखाली आल्यावर अतिशय छान असे हे लाडू लागतात. तर सुरुवातीला हे जे कोरडे जिन्नस आहेत तर हे छान असे मी मिक्स करून घेणार आहे आणि नंतरच मग आपल्याला खजूर याच्यात ॲड करून घ्यायची आहे. तर बघू शकता याच्यामध्ये मी खजूर मिक्स करून घेणार आहे. खजूर जर मिक्सरला काढायची असेल तुम्हाला तर आधी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मगच ही खजूर मिक्सरवर काढायची आहे. जर तुमची खजूर मऊ नसेल झाली तर मात्र 2 वाटी खजूर आपल्याला गरजेची आहे. तर या सर्व मिश्रणामध्ये भरपूर लाडू तयार होतात आणि वळायलाही अतिशय सोपे जातात. तर बघू शकता हे सर्व जिन्नस मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकाच हाताने बघू शकता अतिशय फटाफट हे लाडू वळले जातात. एक लाडू खूप पौष्टिक असा ठरतो. तर शक्यतो ह्या लाडूची साईज मी एवढीच ठेवणार आहे, कारण ड्रायफ्रूटचा लाडू मोठा केला तर तो जात नाही आणि हेवी असा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने हे लाडू मी बनवून घेणार आहे. खजूर अतिशय सॉफ्ट असल्याने हे लाडू पटापट वळले जातात, म्हणजे कुठल्याही साखरेचा किंवा गुळाचा वापर करावा लागत नाही आणि खूप गोडीला छान लागतात. तर हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने या मिश्रणामध्ये जवळपास 33 लाडू झालेला आहे. मी इतक्या साईजचा केलेला आहे. तुम्हाला जर मोठा हवा असेल तर मोठाही करू शकता किंवा छोटा हवा असेल तर छोटाही करू शकता. तर अशा पद्धतीने हेल्दी लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.